नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिक धारक रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। सर्व सेवा आता मोफत मिळणार आहे आणि या मोफत सेवा मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून सर्व नागरिकांना या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे। जे या व्हिडिओमध्ये शासन निर्णय मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे। तो शासन निर्णय जर समजा तुम्ही त्या अधिकाऱ्यांना दाखवलं, सांगितलं तर 100% तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना सुद्धा केलेल्या आहेत। त्यामुळे तुमची कामं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर समजा तुमची कामं झाली नाही, त्या अधिकाऱ्याने जर केले नाही तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या वरिष्ठाला त्याची तक्रार करू शकता। या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचा 11 फेब्रुवारी 2025 रोजीचा रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत 30 डिसेंबर 2024 रोजी जी बैठक घेण्यात आली, त्या बैठकीमध्ये विभागाचा 100 दिवसाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आणि या 100 दिवसामध्ये रेशन कार्ड संदर्भात सर्वच कामे फ्रीमध्ये करण्यात येणार किंवा देण्यात यावे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना, आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं आहे। आणि यामध्ये नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिक वितरण करणे, तसेच सदर स्मार्ट शिधापत्रिका राज्यातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड कामगार यांना प्रथम उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे राष्ट्रीय सुरक्षा योजनेमध्ये समावेश करणे, असे किती रेशन कार्ड धारकांना धान्य चालू करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलाय तर 25 लाख लोकांना 100 दिवसामध्ये धान्य चालू करण्यासंदर्भात महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे जर समजा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तुम्हाला धान्य मिळत नसेल तर तुम्ही आता त्या रेशन कार्डवरती धान्य घेऊ शकता। संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भात त्यांना विचारणा करायची आहे की सर अशा पद्धतीने शासन निर्णय निघालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आम्हाला सुद्धा धान्य उपलब्ध करून द्यावे। सदर समावेशन करण्याकरिता लाभार्थ्यांचे ई-KYC करणे, मयत व्यक्ती व 100 पेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांचे नाव शिधापत्रिकामधून वगळणे, त्याचबरोबर सायलेंट शिधापत्रिकेवर प्राधान्याची कार्यवाही करणे, म्हणजे जे शिधापत्रिक साधारणतः आहेत त्यांना प्राधान्य क्रमांक देऊन, ज्या शिधापत्रिका सर्वसामान्य कॅटेगरीमध्ये येतात त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना सुद्धा धान्य चालू करण्यासंदर्भात महत्त्वाचा विचार शासनाचा होता। आणि या संदर्भात प्रत्येक तालुकास्तरीय कार्यालयामध्ये पुरवठा शाखा विभागामध्ये तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा विचारधीन शासनाचा होता आणि या संदर्भात शासनाने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता हा शासन निर्णय नेमका कोणता आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। यामध्ये शासन निर्णयामध्ये राज्यात राबवण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्प, तसेच विभागाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार शिधापत्रिकांविषयी कामकाज तातडीने करण्याकरिता राज्यातील 401 तालुक्यातील पुरवठा कार्यालय, शिधापत्रक जे वाटप कार्यालय असतात त्या ठिकाणी IT ऑफलाईन असिस्टंट हे पदाचे तांत्रिक मनुष्यबळ 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यास व त्याकरिता येणाऱ्या 4.80 कोटी खर्चास प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या 16/1/2025 झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। यानुसार तालुकास्तरीय पुरवठा कार्यालय व शिधापत्रिक कार्यालयामध्ये IT ऑफिसर असिस्टंट या पदाचे तांत्रिक मनुष्यबळ 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यास त्याकरिता येणाऱ्या 4.80 कोटी खर्चात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये आपल्याला एक स्पष्ट होते, प्रत्येक पुरवठा विभागामध्ये तालुका स्तरावरती एक IT ऑफिसर आता नेमला जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून वरील सर्व योजना, म्हणजेच कोणकोणत्या योजना, नवीन रेशन कार्ड काढणं, त्याचबरोबर जे साधे रेशन कार्ड आहेत त्यांना धान्य चालू करून देणं, त्याचबरोबर ज्या लोकांचे मयत झालेले आहेत त्यांचं नाव कमी करून देणं, त्याचबरोबर रेशन कार्डची ई-KYC करणं, ही जी कामं आहेत ही सर्व कामं तातडीने करण्यासंदर्भात महत्त्वाचा कृती आराखडा या ठिकाणी आखण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सेपरेट व्यक्तीची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या 100 दिवसाच्या असणार आहेत। 100 दिवसामध्ये ह्या सर्व सेवा त्यांना द्यायच्या आहेत आणि अगदी मोफत स्वरूपामध्ये ह्या सर्व सेवा त्यांना या ठिकाणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। सदर निर्णय, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिक धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे।
कारण जर समजा हा शासन निर्णय त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्यांना या गोष्टीची माहिती होणार आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, सर्व रेशन कार्ड धारकांपर्यंत ज्यांचं रेशनचं काम पेंडिंग आहे, पूर्ण होत नाही, रेशन कार्डसाठी आवाज सव्वा एजंटला पैसे द्यावे लागतात आणि ते कामं सुद्धा होत नाही, अधिकारी लोक सुद्धा वेळेवर काम करत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलाय 100 दिवसाचा कृती आराखडा, या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्वांचीच कामं होणार आहे अगदी मोफत आणि तातडीने। म्हणून ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत सांगितलेली माहिती जर अतिशय महत्त्वाची तुम्हाला वाटत असेल, उपयुक्त वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।